यानंतर लाडक्या बहिणींसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून वसुली केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। 14,000 पुरुषांकडून वसुली केली जाणार आहे। ई-केवायसी नंतर 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, तर ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची तयारी असल्याचंही मत यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे। 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार ने, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत।